मुख्य कार्यकारी अधिकारी ने मुख्यमंत्री समृद्धि पंचायत राज अभियान के अंतर्गत एटापल्ली तालुका के जावेली भुज ग्राम पंचायत का निरीक्षण किया। महाराष्ट्र सरकार के महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्धि पंचायत राज अभियान के अंतर्गत गढ़चिरौली जिला परिषद के मुख्य कार्यकारिणी अधिकारी सुहास गाड़े ने हाल ही में एटापल्ली तालुका के जावेली भुज ग्राम पंचायत का दौरा किया। इस दौरे के दौरान उन्होंने ग्राम पंचायत द्वारा कार्यान्वित किए जा रहे विभिन्न विकास कार्य और प्रशासनिक दस्तावेज के व्यक्तिगत रूप से निरीक्षण किए। निरीक्षण के दौरान मुख्य कार्यकारी अधिकारी ने ग्राम पंचायत कार्यालय पे फाइलों का निरीक्षण किया और उन्होंने ग्राम पंचायत के कामकाज में पारदर्शिता बनाए रखने से पूर्व अभिलेख रखने के निर्देश दिए और साथ ही गाँव में क्रियान्वित की जा रही शिक्षा और स्वच्छता योजनाओं की समीक्षा की और निर्देश दिए हैं कि ग्राम पंचायत को अपनी आय के स्रोतों को बढ़ाने के लिए 100% संग्रह पर ध्यान केंद्रित करना चाहिए। 100 गुणांकनाच्या आधारे जे स्पर्धा होणार आहे त्यामध्ये तालुका स्तरावर पहिल्या 3 ग्रामपंचायती, जिल्हा स्तरावरील पहिल्या 3 ग्रामपंचायती, विभाग स्तरावरील पहिल्या 3 ग्रामपंचायती आणि राज्य स्तरावरील पहिल्या 3 ग्रामपंचायती या बक्षीस पात्र ग्रामपंचायतींना जी बक्षिसाची रक्कम आहे ती 5 कोटी रुपयापर्यंत आहे। म्हणजे विचार करा, जर उद्या तुमच्या ग्रामपंचायतीला 5 कोटीचं बक्षीस भेटलं तर त्यातून तुम्ही गावासाठी काय काय करू शकता। अगदी तालुक्यामध्ये जरी पहिला आला तर तुम्हाला 15 लाखाचं बक्षीस आहे, जिल्ह्यामध्ये पहिला आला तर 50 लाखाचं बक्षीस आहे, विभागामध्ये पहिला आला तर 1 कोटीचं बक्षीस आहे आणि राज्यात पहिला आला तर 5 कोटीचं बक्षीस आहे। म्हणजे जे काम तुमच्या विकासासाठी तुम्ही करताय ते काम करण्यासाठी शासन तुम्हाला बक्षीस देणार आहे। तर मला वाटतं ही अतिशय चांगली संधी आहे गावाच्या विकासासाठी, गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी। तर माझी सगळ्यांना विनंती राहील की आपण सर्वांनी हिरिरीने या अभियानामध्ये भाग घ्यावा, प्रशासनाला सहकार्य करावं। गावामध्ये सगळ्यांची टीम चांगली आहे, सरपंच, उपसरपंच, सगळे सदस्य आणि आपले ग्रामपंचायत अधिकारी हे सगळे मिळून आपल्या गावाच्याच विकासासाठी इथे कटिबद्ध आहे, त्यांचा निर्धार आहे आणि आमची जिल्हा परिषदेची पूर्ण यंत्रणा आपल्या पाठीशी आहे। तर आपण देखील लोकसहभागातून, वर्गणीतून आणि शासनाच्या सहकार्यातून गावाचा अतिशय चांगला विकास झाला। मला खूप आनंद झाला की आपली जी ग्रामपंचायतीची इमारत आहे अतिशय चांगली आहे। गावामधल्या, जिल्ह्यामधल्या तुम्ही अतिशय मोठ्या ग्रामपंचायती, सधन ग्रामपंचायती जा आणि त्याच्या तुलनेमध्ये तुम्ही आपली ग्रामपंचायत पहा, अतिशय चांगली ग्रामपंचायत केलेली आहे। मी आता आपले अंगणवाडी शाळा इथे भेट घेणारच आहोत आणि मी खरंच असं सगळ्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही गावाच्या विकासासाठी खरंच एवढा पुढे येऊन प्रयत्न करत आहात आणि त्याला गावकऱ्यांचं पण सहकार्य आहे। तर अभियानामध्ये आता आजच्या घडीला हे तुम्हाला 52 गुण दाखवलेले आहे। मला वाटते आपल्याला पुन्हा हे सगळे मार्ग एकदा परत पाहण्याची गरज आहे आणि जास्तीत जास्त गुण या अभियानामध्ये म्हणजे 100 पैकी 100 देखील गुण घ्यायला आपल्याला संधी आहे। तेवढे गुण घ्यावेत आणि 64 आहेत। म्हणजे तुम्ही तालुक्यामध्ये पहिली, दुसरी कितवी आहात? ही पहिली आहे तालुक्यामध्ये। तर तुमचं सध्याच्या घडीला 15 लाखाचं बक्षीस तुम्हाला फिक्स आहे असं म्हटलं तरी चालेल। फक्त मग पुढचे 2 महिने गाफील राहायचं नाहीये, नाहीतर मग काय गट्टा, गुरुपल्ली, या ग्रामपंचायत परिसरवृत्ती यातून पुढे जातील निघून। तर तुम्हाला स्पर्धेमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला स्वतःला आणि 15 लाख नाही, आपल्याला किती रुपयाचं बक्षीस घ्यायचं आहे? 1 कोटी कुठे? 5 कोटी घ्यायचं आहे, 5 कोटी घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। तुमचं गाव चांगलं आहे, तुम्ही असंच चांगले प्रयत्न करत ठेवा। आम्ही इथे आमच्या विभागाचे सचिव, आमच्या विभागाचे मंत्री यांना देखील आम्ही घेऊन यायला उत्सुक आहोत। एवढं चांगलं तर तुम्ही करत असाल तर तुमचं काम राज्यामध्ये पण दिसायला पाहिजे बाकीच्यांना पण। तर हे असेच प्रयत्न आपण चालू ठेवा आणि सगळे या अभियानामध्ये कुठे कुठे काय काय कामं करायचे आहेत याचं विस्तृत गुणांकन आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहे, ते आपण सगळ्यांनी पाहावं आणि सगळ्यांच्या सहकार्याने गाव समृद्ध बनावं। गाव समृद्ध बनवण्यातून आपल्याला आपली पुढची पिढी समृद्ध बनवायची आहे
हा सगळ्यांना कुठेतरी वाटतं की आपली लेकरं चांगली शिकली पाहिजे.